तर माझं मन तृप्त होतं. त्याची काही गरज नाहीये. बेबी मावशी त्यांच्यासाठी डबा घेऊन गेलेत. बेबी मावशी एवढ्या उन्हातानाचं? आता त्यांना पण वाटलं असेल सुजित भाऊजींना खाऊ घालावा असं म्हणून. आणि त्यात सुजित भाऊजी पण फोनच उचलना झालते. बेबी मावशींचा तर फोन उचलत नव्हतेच आणि माझा पण. याला काय अर्थ आहे संजू? अगं तू माझाही फोन नव्हता उचलत. तुझा नाही माझा नाही तू म्हणतेस, आता बेबी मावशींचाही फोन उचलत नाही. अरे ऍटलिस्ट कॉल बॅक तर करू शकतो ना तो. काहीतरी झालंय संजू. तुला माहिती आहे का? मला काय माहिती, मला नाही माहित. कसं शक्य आहे संजू? आजकाल तो माझा भाऊ कमी तुझा धीर जास्त झालाय. तुला तर 100% माहिती असणार. हा पण मला काय वाटतं बिझी असतील होते. म्हणजे ढाब्यावर लोक कमी येत नाही सध्या कामाला. मग गुलाबराव आणि सुजित भाऊजींवरच येतं सगळं म्हणून उचलला नसेल फोन. नाही पण रॉंग आहे. नाही ऍटलिस्ट कॉल बॅक तर करायला पाहिजे ना. काहीतरी झालेलं आहे सांगत नाहीये. तुला काय बोलला तो? कोणास ठाऊक. माझं काहीतरी बोलणं मनाला लागलं असेल त्यांच्या. नाही शक्यच नाही संजू. सुजाचा राग नाकाच्या शेंड्यावर असतो, तनका अगदी शिगेला असतो, पण तू तुझ्यावर राग नाही करणार. त्याच्या सगळ्यात विश्वासातली व्यक्ती तू आहेस. पण संजू तुझी तर गोची होत असेल ना. बेस्टम बेस्ट कोण, सुजित की मोना? मी आलेच. मला खात्री आहे सध्या तरी सुजाच असेल. शालिवाहनाने शकांचा पराभव करण्यासाठी 6000 मातीचे सैनिक बनवले आणि आज पाडव्याच्या दिवशी त्यांच्यात प्राण ओतून शकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. त्याला मातीच्या सैनिकांमध्ये प्राण ओतता आले आणि मला चालत्या बोलत्या नातेवाईकांना कन्व्हिन्स करता येत नाहीये. नाही रणजितराव, you can do it. नमस्कार तात्यासाहेब, कसे आहात? अहो झालीत त्याला 3 वर्ष. किती वेळेस थँक्यू म्हणणार आहात? बरं तात्यासाहेब, माझं जरा एक काम होतं महत्वाचं. मी मध्यंतरी तुम्हाला एक प्रॉब्लेम सांगितला. हो ते जमिनीचं. मला जरा आर्थिक मदत हवी होती. हो म्हणजे ऑलमोस्ट त्याच्यापेक्षा थोडी जास्त. इट्स ओके मी करतो मॅनेज. येस टेक केअर. तात्यासाहेब जाधव आमच्या शब्दाबाहेर नाहीत. आता कोणाला फोन लावणार रणजितराव? भागवत मामा? भागवत मामा कसे आहात?
अहो आज्ञा कसली, रिक्वेस्ट होती. हा, मला जरा आर्थिक मदत हवी होती. नाही ऍक्च्युली माझ्याकडे फायनान्सर होता, पण ऐनवेळी त्याने बॅकआउट केलाय. हो, जरा त्याची अडचण होती. ठीक आहे मामा, हरकत नाही. येस येस येस, तुम्ही काळजी घ्या. येस. थँक यू सो मच फॉर कॉपरेशन. सेंड. नाहीतर भागवत मामा, तुमचे घोडे आम्ही सडकवले असते. इतक्या नातलगांना मदत मागितली, पण प्रत्येकाची अडचण आहे. कोंडी होऊन बसली माझी. कोंडी होत नसते रणजितराव, केली जाते. घ्या. अगं संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे. अगं अंडी खाल्ली नाहीस तर मोठी कशी होशील तू? एवढं खाल्लं तर मोठी नाही, मोठी होईन. अगं काय आपे, माणसानं कसं येळच्या येळेला खाल्लं पिलं पाहिजे. त्यानं काय होतं र? भूक. आपली भूक वाढली पाहिजे. आपणच आपली भूक वाढवली पाहिजे. आपली या खोराड्यातनं बाहेर पडायला पाहिजे. लई लांब जायचंय आपल्याला. तुला माहितीये मामा, लहानपणापासून मला माझ्यातली एकच गोष्ट अजिबात आवडत नाही, ती गरिबी. शाळेत असताना ना आमची मास्तरने आमच्या सगळ्या पोरींना विचारायची, काय ग पोरींनो, तुम्ही मोठे होऊन कोण होणार? सगळ्या पोरी सांगायच्या. कोण म्हणायची एअर हॉस्टेस, कोण डॉक्टर, कोण इंजिनियर, आर्किटेक्ट, नटी. पण मला तेव्हापासून एकच व्हायचं होतं, श्रीमंत. होशील, होणार की तू. अगं आता काय, तुझ्या हाताला चांगलं सावज घावलंय. हा, फक्त तो हात तोंडा पत्तूर जाया पाहिजे. आपे, आपल्याला काय अडचण झाली नाही पाहिजे त्या संजीवनी डाले पाटला सारखी. आपल्या मार्गातला तोच एक अडथळा आहे. म्हणलो होतं की नाही मी? अडथळा आहे नाही होती म्हण. म्हणजे काय केलंस तू? मी कशाला काय करू? मला काय करायची गरजच राहिली नाही आता. आपे, आता कुठं मुंग्या चढायला लागल्यात. उगा उतरू नको माझी. काय हाय ते बैजवार सांग की. मी परिस्थितीच अशी तयार करणार का आपल्यासाठी हे सगळं काम एक दुसराच माणूस करत. म्हणजे संजीवनीच्या जवळचा माणूस आपल्यासाठी काम करत. आणि गमतीचा भाग असा का हे त्या माणसालाही कळणार नाही का तो आपल्यासाठी काम करतोय. कोण आहे तू? तोच ज्याला मी आता आपल्या तालावर नाचवणार आहे, रणजित ढाले पाटील.